जय गावदेव रुद्र 11 उत्तर शिव फायटर आणि त्याच्या अगेन्स्ट दिव्यांशी 11 यंगस्टर खरड. खरड टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आहे ते म्हणजे उत्तर शिव टीमला. सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवायचे. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये आपण आजच्या दिवसामध्ये पाहू शकाल. ऑफिशियल पंच राम पाटील सर चंद्रन आणि हरिश्चंद्रजी फडके सर वलवली हे आजच्या दिवसामधील पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. अगदी चांगली स्पर्धा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. आणि जाऊया या मॅचच्या दिशेने. पहिला सामना आपण एन्जॉय करतोय FSCC चषक 2025चा नितलज गावामध्ये मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आपण आजच्या दिवसामध्ये एन्जॉय करतोय. 5 दिवसाची शृंखला आणि आजचा पहिला दिवस. आणि पहिल्या दिवसामध्ये एका साईडला असेल उत्तर शिव आणि त्याच्या अगेन्स्ट खरड या दोन टीम दरम्यान पहिली मॅच आपण सध्याच्या स्थितीमध्ये पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमला मी विनंती करू की आपली 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. दोन्ही टीमचा 12वा खेळाडू आलेले आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मयूर आणि दिवेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो. 5 षटकाचा सामना. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण इथे पाहतो. फिल्डिंगची सजावट पाहू शकाल. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एक खेळाडू तैनात पाहायला मिळतो आणि मिड विकेट रिझन मध्ये 38 सर्कलच्या बाहेर एक खेळाडू ठेवण्यात आलेला आहे. चांगली फिल्डिंगची सजावट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सौरव गोरे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला आहे. मॅच ऑन होईल. थोड्याच वेळामध्ये आज उद्घाटन झालं त्या कारणामुळे थोडासा डिले होत असताना आपण पाहतोय. पंतचा ग्रीन सिग्नल लेट्स प्ले मॅच ऑन होत असताना आपण पाहतो. सौरव गोरे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मयूर आणि दिवेश स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. दिवेश ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. पंताच्या यस टाइम अलर्ट असेल पहा. 5 षटक सामना. 5 षटक तुम्हाला 25 मिनिटाच्या अवधी असेल. पहिलाच बॉल धीम्या गतीने चेंडू टाकला होता. बॅट्समन तयार होती की नाही याची चाचपणी केली जाते. पहिला चेंडू आपण पाहिला. ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवर पुन्हा गोलंदाज सज्ज राहताना पाहायला मिळतील. सौरव गोरे मैदानाच्या आतमध्ये. पण आताचा चेंडू आहे का? डेड बॉल आहे ना? येस डेड बॉल. थँक्यू. मॅच ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू सौरव टू दिवेश असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेला सुरुवात. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिली मॅच. जय गावदेव रुद्र 11 उत्तर शिव फायटर आणि त्याच्या अगेन्स्ट दिव्यांशी यंगस्टर 11 खरड या दरम्यान मिड विकेट रिझर्व मध्ये पहिला चेंडू तटवलाय. चेंडू हवेत आणि पहिल्याच विकेटचं पतन. पहिला करार झटका बॅटिंग करत असताना फायटर टीमला फलंदाज बाद. थँक्यू 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 व्हेरी मच. चांगलं सुमधुर गीत डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील ऐकलं. अतिशय पहिल्याच चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु मिड विकेट रिझर्वमध्ये जाळं टाकलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये खरं तर फसलाय दिवेश. आता 3ऱ्या क्रमांकावर इनॅट क्रमांक 3 जीवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जीवन पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. 5 षटकाचा सामना. खेळपट्टी अतिशय पुन्हा एकदा फटका चांगला सजवला मिड विकेट रिझनमध्ये.
खेळाडू त्यांना चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत एक धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. जय गावदेव रुद्र 11 उत्तर शिव फायटर टीमचा धावसंख्येचा श्री गणेश आपण होताना पाहायला मिळाला. सौरव गोरे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली, स्पर्धेतील पहिली विकेट आणि त्यानंतर सिंगल. तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी पहा अतिशय चांगला चेंडू ओव्हर पिच बॉल टाकला होता, परंतु चेंडूने घेतलेलं वळण इथे समजलं नाही. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल देखील डॉट फेकला जातोय. पॉवर प्लेचा फायदा उचलताना पाहायला मिळत नाही. पहा थोडासा संयम दाखवताना दोन्ही फलंदाज आपण पाहतो. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर सिंगल आणि तिसरा बॉल थोडासा ओव्हर पिच टाकला होता, फिंगर रोल केले होते आणि डॉट बॉल. यावेळी देखील स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार येतोय हा चौकार. मयूरसाठी पुन्हा एकदा तो चेंडू टाकला होता ओव्हरपिच चेंडू. पुन्हा एकदा आउटफील्ड थोडीशी फास्ट पाहायला मिळते. लगातारचा पाठोपाठचा मयूरच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. लगातार 2 चौकार मारून मयूरने आपले करता इरादे स्पष्ट केलेत. पहिला चेंडू ओव्हरपिच टाकला होता, त्यानंतर पाठोपाठ ओव्हरपिच चेंडू आणि त्यानंतर स्लॉक स्वीपचा प्रयत्न आणि प्रयत्न अतिशय चांगला राहिला. 2 चौकार, 2 चौकाराच्या साहाय्याने धावफलक फ्लाय होईल. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. सलामीला आलेला फलंदाज मयूर पुन्हा एकदा ऑफ स्टिकला शपरोन मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये. पा चांगली गोलंदाजी, चांगलं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये दोन्ही. खरं तर गोलंदाज आणि फलंदाजामध्ये आपण पाहिलं ओव्हरच्या अखेरीस धावफलकावर धावा लागले ते म्हणजे 9 धावा 1 बाद. थँक्यू व्हेरी मच. पहा दोन्ही टीमला आम्ही विनंती करू की 5 षटकाचा सामना टाइम अलर्ट असेल, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. तुम्हाला 4 षटके 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपवायचे. जर तुम्ही अतिरिक्त वेळ खर्च कराल तर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये खरं तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. याच्याकडे सर्व टीमने लक्ष द्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 9-1 बाद अशी सुरुवात बॅटिंग करत असताना जय गावदेव रुद्र 11 उत्तर शिव फायटर या टीमची लागलेली आहे. खरं तर चांगली सुरुवात. 9 for 1, 9 वर 1 विकेट मैदानाच्या आतमध्ये उत्तर शिव फायटर या टीमचा. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ध्रुव. ओव्हर द विकेट सन्मान देण्याचा प्रयत्न, हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय. शॉर्ट मिड विकेट शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू तैनात. 1 धाव जरूर मिळेल तिथे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल 10 धावा धावफलकावरती. धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज ध्रुव आलाय. पहिला चेंडू तसे दमदार राहिला. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. लगी तो आझादी नाही तो बर्बादी. रिव्हर्सचा फटका सजवताना आपल्याला फलंदाज पाहिला मयूर. आपण पाहतो मयूरच्या बॅटमधून 2 जरूर चौकार आलेत आणि आता रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कनेक्शन थोडंसं खराब राहिलं. गोलंदाज ध्रुव मैदानाच्या आतमध्ये अद्याप चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी देखील शपोल मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. पंचांचा इशारा येतोय. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू होता, त्यामुळे व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपण बघतो टोटल 11 धावा धावफलकावरती. यावेळी अखूट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न आणि यावेळी पहा झेल घेतला आणि दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा करार झटका बॅटिंग करत असताना जय गावदेव रुद्र 11 उत्तर शिव फायटर टीमला फलंदाज बाद.
थँक्यू. येस, थँक्यू थँक्यू. दुसऱ्या विकेटचं पतन फलंदाज मयूर बाद झालाय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. चांगले बॅटिंग मयूरची आपल्याला पाहायला मिळाले, परंतु अखूट टप्प्याचा चेंडू पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये खरं तर बाद झाला मयूर आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल दाखल झालाय. ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये ध्रुव अद्याप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी ऑफ स्टिकला स्क्वेअर कटचा फटका, झेल ड्रॉप इथे केला जातोय. पहा, सोपा झेल होता, प्रयत्न चांगले राहिले आणि जीवनदान मिळतंय ते म्हणजे कुणाल या फलंदाजाला. चांगली गोलंदाजी अद्याप मैदानाच्या आतमध्ये. अखूट टप्प्याचा चेंडू तसेच चांगली लाईन ॲक्युरसी ध्रुवची चांगली पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार. यावेळी अखूट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, एच अँड ठेकन. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना उत्तर शिव फायटर टीमला. फलंदाज बाद. जीवनच्या खेळीचा अंत झालाय. पहा, तिसरा धक्का उत्तर शिव फायटर टीमला. पूल करण्याचा प्रयत्न, वारंवार खूट टप्प्याचा आपटी बॉल टाकण्याचा प्रयत्न ध्रुवचा राहिलाय. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ध्रुव या गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या 9 आणि त्यानंतर आता धावसंख्येला खरं तर पूर्णविराम करण्यात देण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. धावसंख्या 12 या आकड्यावरती 3 विकेटच्या समाप्तीनंतर. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. इनॅट क्रमांक 5व्या क्रमांकावरती देवेश. देवेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ध्रुवची अद्याप चांगली गोलंदाजी आपण सध्याच्या स्थितीमध्ये पाहतोय. गोलंदाज तयार. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. यावेळी अखूट टप्प्याचा स्लॉटमध्ये चेंडू होता आणि इथून मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा आफ्टर 2 ओव्हर्स. धावसंख्या आपण पाहू शकाल 12 वर 3. दोन षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा 12 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात चांगली राहिली होती. 9 ची सरासरी होती आणि त्यानंतर ध्रुव गोलंदाजी मार्कवर आला आणि ध्रुवने अतिशय इकॉनॉमिकल स्पेल तिखट मारा केला. त्यामुळे धावसंख्येला रोख लावण्याचं काम ध्रुवच्या माध्यमातून केलं जाते. धावसंख्या 12 या आकड्यावरती आपण पाहतो 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोहित. कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं. सकाळचं सत्र थोडंसं ड्यू फॅक्टर देखील मैदानाच्या आतमध्ये जाणवतो खेळपट्टीवर. त्यामुळे धावसंख्या जास्त होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे लो स्कोर जरी झाला तरी मॅच देखील चांगली पाहायला मिळेल. इथून दोन्ही फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण इथून थोडंसं दडपण निर्माण करण्याचं काम गोलंदाजांनी केलेलं आहे. एवढ्या अखूट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझर्व्हमध्ये खेळाडू आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. दॅट्स अ 4. अशा मोठ्या पटक्यांची आवश्यकता असेल टीम उत्तर शिव फायटर टीमला. 4 धावा 4 धावांनी धावसंख्या फ्लाय होईल. टोटल 16 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. आमचे साथी स्कोरर संभाजी दरे आम्हाला सांगतील. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाज रोहितवर प्रहार केला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. यावेळी देखील एज लागली. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना उत्तर शिव फायटर टीमला. फलंदाज इथून देवेश कुणाल इथून बाद होईल. येस, थँक्यू व्हेरी मच. कुणाल बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रवी दाखल झालाय. इथून रवी आणि
देवेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. संकटमोचक पारी खेळावी लागेल, कारण धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 16 धावा धावफलकावरती लागलेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 षटक सामना कमीत कमी तुम्हाला 50 धावा या खेळपट्टीवर तुम्हाला कराव्या लागतील. आउटफील्डचा विचार केला तर आउटफील्ड फास्ट आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रोहित. शपरोड मारण्याचा प्रयत्न, यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता पहा. तशी चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला, त्यानंतर मात्र बॅकअप चांगला. त्यानंतर चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून केली. ते यॉर्कर चेंडू टाकला होता अगदी बुंद्यामध्ये. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट होत नाहीये. इथून सिंगल डबल इथून प्राधान्य द्यावं लागेल दोन्ही फलंदाजांना. यावेळी कोट टाप्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर, पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू पुन्हा डिलिव्हर करावा लागेल. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. टोटल धावसंख्या पुढे जात असताना 17 धावा धावा फलकावरती. 17 ऑन अ बोर्ड. 4 विकेट लॉस. उत्तर शिव फायटर. रोहित मैदानाच्या आतमध्ये चांगली तिन्ही गोलंदाजाचा जर विचार केला ना, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना आपण पाहतोय. यावेळी अकोट टाप्याचा चेंडू थोडा पीच झाल्यानंतर खोलवर राहील. लाऊड फील केले जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या फील्डमध्ये आपण पाहतो. बॅट अँड बॉलमध्ये कुठेतरी कनेक्शन होत नाही. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. एकेरी दोही धावेला इथून प्राधान्य जर दिलं तर खरं तर चांगला स्कोर उभारू शकता. अजूनही वेळ गेली नाही. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 2 षटक. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह केला जातोय. लॉंग ऑन मध्ये खेळाडू चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावा फलकावरती लागलेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी ऑफस्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न, टॅप केलाय मिड विकेट रिझर्व मध्ये. दूरवरून खेळाडू येथील सिंगल कंप्लीट केलं. ते दुसरीचा कोणताही प्रयत्न नाही. सिंगल डबलला इथून प्राधान्य द्यावे लागेल. धाव फलक चालतं ठेवावं लागेल पहा उत्तर शिव फायटर टीमला, आणि तेच करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. आफ्टर 3 ओव्हर धावसंख्या 19/4. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना उत्तर शिव फायटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टॉस जिंकला होता जय गावदेव रुद्र 11. परत दिव्यांशी 11 यंगस्टर खरड टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय. अद्याप तरी चांगली गोलंदाजी राहिले खरड टीमची. पूर्णपणे दबाव टाकला येतो म्हणजे फलंदाजांवरती. पुण्याचा गोलंदाज तयार. सौरभ इथून गोलंदाजी करण्यासाठी. इथे मात्र स्लॉप स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. लाऊड फील केली होती. या चेंडूवर देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्शन खराब होत असताना आपण पाहतो. हा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. अजूनही 11 चेंडूचा खेळ पहिल्या डावामध्ये बाकी आहे. त्यामुळे इथून तुम्हाला प्रहार आणि प्रहार करावा लागेल. 360 मैदान नितलस गावामध्ये ही शृंखला आपण पाहतो. FISCC चषक 2025 मध्ये जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं आपण सरस स्वागत करूया. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह आम्हाला जोडले आहेत त्यांचं देखील सरस स्वागत. इथे मिसफिल्ड, त्याचा फायदा बॅटिंग करत असताना उत्तर शिव फायटर टीमला, आणि 4 धावा मिळतील. देवेशच्या बॅटमधून आज चौकर आलाय, आणि 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या फ्लाय होईल. टोटल 25 ऑन बोर्ड. 23 माफ करा 23 धावा धावा फलकावरती लागलेल्या आहेत. थोडीशी मिसफिल्ड झाली, त्याचा फायदा जरूर देवेशला मिळाला. धावा कशा काय ना, परंतु धावा आता येणं खूप गरजेचं राहिला उत्तर शिव फायटर टीमकडे, कारण पहिल्या 3 षटकामध्ये पूर्णपणे दबाव टाकला येते गोलंदाजांनी. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक सौरव. यावेळी देखील स्लॉटमध्ये चेंडू, उंची जास्त, एलिव्हेशन मिळेल का, झेलची संधी, आणि रिले कॅच. वॉट अ कॅच. रिले कॅच, आणि अजून एक धक्का बॅटिंग करत असताना उत्तर शिव फायटर टीमला. दिपेश बाद. लॉंग ऑनला क्लिअर करायचा होता, परंतु एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. कनेक्शन चांगलं होतं, परंतु
एलिव्हेशन नसल्या कारणाने मिड विकेट आणि लॉंगरमध्ये दोन क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र चांगला झेल पकडला. अर्धी सेना मैदानाच्या बाहेर परतले. इथून मात्र जबाबदारीने उरलेले काही चेंडू आहेत, जबाबदारीने इथून खेळ करावा लागेल. बॅटिंगला अजय गेलाय मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती. अजय आणि रवी हे दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक अँड टेकन. वन्स अगेन वन मोर विकेट डाऊन. बॅट्समन आउट. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 23. 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. धावसंख्या स्थिर. पूर्णपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न उत्तर शिव फायटर टीम वरती केलेला आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. उर्वरित बॉल चौथ्या षटकातले असतील. इथून मात्र तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. सन्मानजनक स्कोर पर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला इथून मोठे फटके येणं कुठेतरी अनिवार्य राहील. गोलंदाज तयार. स्लो रन टाकलाय. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पॅक्स लाऊड अपील केले जाते, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही बा. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील असफल राहिलाय फलंदाज. आपण पाहू शकाल अविनाश. पहिला चेंडू डॉट. गोलंदाज सौरव गोरे अद्याप चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मात्र या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिलेत. यावेळी देखील पहा लाऊड फेल क्लीन बॉल. आणखीन एक धक्का उत्तर शिव फायटर टीमला. बॅट्समन अविनाश बॅक टू द पॅव्हिलियन. अशा रीतीनं 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना जय गावदेव रुद्र 11 उत्तर शिव फायटर टीम जाऊन पोहोचले 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 या आकड्यावरती. तेवीस धावा धावा फलकावरती लागलेल्या आहेत. शेवटची ओव्हर असेल पहा. 5 षटकाचा सामना. 4 षटकाच्या अखेरीस टोटल धावा फलकावर धावा 23 ऑन अ बोर्ड. संघ अडचणीमध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक हाणामारीचं षटक. धीरज गोलंदाजी मार्कवर आलाय आणि इथून मात्र धीरज कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं. चौथा गोलंदाज धीरज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. शेवटचा षटक. पहिला चेंडूवरती प्रहार केला जातोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू आहे, परंतु मिसफील्ड. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. शेवटची ओव्हर आणि सुरुवात चांगली राहिली. चौकार षटकार येणं अनिवार्य, कारण 23 धावा 4 षटकाच्या अखेरीस लागल्या होत्या आणि 4 धावेने धाव फलक पुढे जाईल. 27 धावा आता मात्र धाव फलकावर लागलेल्या आहेत. धीरज वरती प्रहार केला ते. पहिला चेंडूवरती चौकार आलाय. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. अगदी चेंडू मारला. फलंदाज रवी या फलंदाजाने ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शपलोर मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. 2 खेळाडू येतील, चेंडू पकडतील, फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. टोटल 29 ऑन अ बोर्ड. सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचवण्याचं काम रवीच्या माध्यमातून केलं. अजून 4 बॉल आहेत. 4 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला तर चांगला स्कोर उभारण्याचा प्रयत्न असेल उत्तर शिव फायटर टीमचा. गोलंदाज तयार. शपलोर मारण्याचा प्रयत्न. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथं केला जाईल का? प्रयत्न चांगला राहिला होता, परंतु एक धाव. फेकी चांगली राहिली. कलेक्शन देखील चांगला आपण पाहतो आणि त्यामुळे फक्त मिळेल ती म्हणजे सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 30 या आकड्यावरती. 6-30 अशी अवस्था आपण पाहतो उत्तर शिव फायटर टीमची.
यावेळी देखील बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझर्व्हमध्ये खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट. फेकी उत्कृष्ट आहे बा, दमदार फेकी, त्यामुळे सिंगलमध्ये डबल कन्वर्ट करता येत नाहीये, फक्त मिळेल ती सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 31, 31 धावा फलकावरती लागलीत. अंतिम षटक धीरजचं देखील चांगलं राहिलं. पहिला चेंडूवरती चौकार मारल्यानंतर कमबॅक केलाय धीरज या गोलंदाजाने. यावेळी देखील शपोल मारायचा प्रयत्न, लावडा फेल, पिचिंग बाहेर होती. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मध्ये फलंदाजीतून बाद होईल. लेग बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल पहा. थँक्यू व्हेरी मच. उर्वरित अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज धीरज तयार राहील. अंतिम बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंगॉनला खेळाडू आहे. दूरवरून येतील, चेंडू पकडतील, फेकतील. तोपर्यंत एक धाव. दुसरीचा प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात बाद. आणि अशा रीतीनं पहिल्या डावाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना उत्तर शिव फायटर टीमने बनवल्या. टोटल 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय, ते म्हणजे खरड या टीम संघासमोर. तर पुढील होणारी मॅच जे गावदेवी बुर्दुल आणि श्री गणेश देवा दोन्ही टीम आपण जर उपस्थित झाला असाल तर त्वरित नाणेफेकसाठी यायचे. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. तर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टोटल 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. धावसंख्येचा पाठला कशा प्रकारे राहील, का धावा चेस केल्या जातील, का डिफेंड केल्या जातील, हे आपण दुसऱ्या इनिंगमध्ये आवाज ऐकणार आहोत. रायगड जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक मंगेजी पाटील यांच्याकडे आपण बोलतोय. थँक्यू. हॅलो चेक. हॅलो चेक चेक. हॅलो चेक. हॅलो चेक चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक चेक. हॅलो 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 चेक चेक. हॅलो हॅलो चेक. तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा पाहताना आज या स्पर्धेचा पहिला दिवस, जिथे पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार झाल्यानं पहिलीच मॅच आपण पाहतोय. एका साईडला संघ दिव्यांशी 11 यंगस्टार करड आणि त्याला फाईट करत असताना रुद्र 11 फायटर उत्तर शिव या दोन संघांदरम्यान ही पहिली मॅच, जिथे टॉस जिंकला सर्वप्रथम करड टीमला आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आणि पहिला पूर्वार्धाचं खेळ पाहिलं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये 5 षटकामध्ये अवघ्या 33 धावेवरती रोखलं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नक्कीच उत्तर शिव टीमला आणि सेकंड सत्रामध्ये आता 34 धावेंचं लक्ष खरं तर करड टीमला पार करायचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करतोय. अगदी दमदार स्पर्धा. 8 संघांचा पॉल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यातून एक संघ लकी ठरेल आणि तो संघ सुपर 5 साठी दाखल होईल. मात्र आजच्या दिवसामध्ये कोणता संघ लकी ठरेल जो सुपर 5 साठी दाखल होईल हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो ऑफिशियल 2 अंपायर्स या स्पर्धेमध्ये. राम पाडी सर चिंद्रान त्यांच्या समेत हरिचंद्र फडके सर वलबली हे 2 ऑफिशियल अंपायर्स. त्याच्यानंतर या स्पर्धेला आपण पाहतोय एक चांगली वाहिनी फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनीतून ही स्पर्धा कव्हर केली जाते.
अगदी चांगली क्वालिटी क्लॅरिटी सातत्यानं आपण त्यांच्या माध्यमातून देखील पाहतोय. कृष्णाबाई असतील आणि सर्व त्यांची टीम, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया आणि त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. या हंगामामध्ये अनेक स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून कव्हर होत असताना पाहू शकतो. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सेकंड सत्र जिथे लक्ष पार करायचं, 30 बॉलमध्ये 34 धावेचा प्रवास, हे सुखरूप राहील का खरं टीमसाठी, की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल? टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देईल तो. मात्र सेकंड सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना उत्तर शिवसंघ स्पर्धेचे मुख्य आयोजक करते, खरं तर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आमचे संजू दादा असल्यावर पूर्ण टीम, ज्यांच्या मेहनतीनं साकारलेलं एक क्रीडांगण पाहायला मिळतं. 5 दिवस खरं तर टेनिस क्रिकेटचा हा मास संग्राम तुम्हाला पाहायला मिळेल आणि आज या स्पर्धेची सुरुवात होत आहे. ऑफिशियल 2 अंपायर्स, त्याच्यानंतर लक्ष सुद्धा महत्त्वाचा निर्णय, रिव्ह्यू सिस्टम नाही आहे, याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि त्याच्यानंतर धाबा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागतील, हा देखील या स्पर्धेचा नियम आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फाडल्यानंतर थोडासा बाहेरचा वलंग येतो आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. 30 बॉलमध्ये 34 धावा जर रोखायच्यात ना उत्तरशिव टीमला, तर तुम्हाला अशा रीतीने गोलंदाजी करावी लागेल. वारंवार डॉट चेंडू फेकायला ती, वारंवार विकेट, हा कारनामा जर या मॅचमध्ये केलेला उत्तरशिव टीमला, तरच हा सामना जिंकू शकता. मात्र कशा रीतीने गोलंदाजी साकारली जाईल, प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान, 100% कमिटमेंट मॅचमध्ये द्यावे लागेल. सेकंड बॉल लाऊड अपील होते आणि त्याच्यानंतर पूर्णपणे इनफॅक्ट लाईन, आईट फॅक्ट, हे सर्व काही पाहिल्यानंतर सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज दिवेशनं. हा पहिला मुख्य ट्रम्प कार्ड आहे उत्तर शिव टीमचा आणि चांगली गोलंदाजी. मागील 2 बॉल सलग निर्धाव फेकला, जिथे शांत ठेवला फलंदाज सौरभला. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही. या सिंगलला प्राधान्य दिला. 1 धावेनं वैयक्तिकानं संघाचं अकाउंट हे ओपन केलं फलंदाज सौरभनं. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईकवरती फलंदाज मोहित, हा फलंदाज सध्या इन ॲक्शनमध्ये आलाय. मोहित आणि सौरभची सलामीची जोडी तुम्हाला खरं टीमची पाहायला मिळेल. 30 बॉलमध्ये 34 धावेचा प्रवास, सिंगल डबलनं देखील सामना जिंकू शकतो करट संघ. मात्र कोणती रणनीती मॅचमध्ये आखली जाईल हे खूप महत्त्वाचं आहे. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. प्रहार केला लावून द कार्पेटनं ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट डीपमध्ये, उत्सव दीप ऐकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पण चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता सिद्ध करते सध्या गोलंदाज दिवेश. पहिल्या P1च्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी, कारण की मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवला आणि डॉट चेंडू देखील 2 पाहिले. टोटल 4 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केला. समोर पुन्हा एकदा फलंदाज सौरभ इन ॲक्शनमध्ये आलाय. शॉट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. पण कमालीची गोलंदाजी होत्या सध्या उत्तरशिव टीमच्या माध्यमातून. संघर्ष मॅचमध्ये करावा लागेल, कारण की तुमचा आजचा संघर्ष हे उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतं. मॅचमध्ये दोन्ही संघाला संघर्ष करावा लागेल. पुढचा बॉल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि शेवटचा अंतिम बॉल देखील डॉट आलेला. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात दमदार राहिली सध्या गोलंदाजी करत असताना उत्तरशिव टीमसाठी, कारण की पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केला दिवेशनं, टोटल 2. थँक्यू. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला अवघ्या 2 धावा धावपुस्तकावरती. चला पुढची मॅच असेल, दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. जय गावदेवी बुर्दुलानं त्याला फाईट करेल श्री गणेश दिवा. दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या.
बुर्दूर संघ आणि दिवा संघ संघनायक आपण टॉससाठी व्यासपीठावरती रिपोर्टिंग द्या. 34 धावांचं लक्ष, सोपं लक्ष आता कठीण होईल का? पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी खरं तर आपण पाहिले दिवेशी. सेकंड षटक पहिलाच बॉल क्रॉस चाललाय. क्षेत्ररक्षक काय तो प्रयत्न भरपूर चांगले होते मात्र कॅच ड्रॉप झाली. जीवनदान देखील फलंदाज झाला. या बॉलवरती सिंगल, एक धाब्यानं धावफलक पुढे सरकला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला टोटल 3 या आकड्यावरती. 3 धाबा धावपुस्तकावरती. चांगली गोलंदाजी, मोठ्या पटक्यांपासून थोडासा वंचित ठेवलाय उत्तरशी टीमनं. हे करावं लागेल मॅचमध्ये. जर तुम्हाला लो स्कोअरमध्ये फाईट टाईट द्यायची असेल तर प्रत्येक गोलंदाजाला अगदी 100% योगदान, 100% कमिटमेंट मॅचमध्ये द्यावी लागेल. तेव्हाच या धाबा डिफेन्स केल्या जातील. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये स्थळ टोकून राहिली आहे, मात्र तरी देखील धावेसाठी संघर्ष मॅचमध्ये करावा लागता. सिंगल दबत सध्या आपण फलकावरती पाहिला. संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. ओ अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर हा बॉल सफर केला आणि इथे मात्र हा देखील डॉट चेंडू. पण चेंडूचा लाईन मेरिट पाहून खेळ करावा लागेल. तुम्ही केले डॉट चेंडू मॅचमध्ये तुम्हाला भरपूर काही सांगून जातील. त्याच्यामुळे प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल देखील येणं खूप काही महत्वाचं आहे बॅटिंग करत असताना खरं टीमसाठी. पुलटॉस बॉल प्रहार केलाय. मोठ्या फटक्याची प्रतीक्षा होतं त्यांना. अखेरकार तो मोठा फटकाला फलंदाज सौरभच्या बॅटमधून हा पहिला तडाखा. षटकाराला 6च्या मदतीनं संघ पुढे सरसावला. सांघिक धावसंख्येचा विचार केलं, संघ जाऊन पोहोचला तो 9 या आकड्यावरती. 9 धावा धाव पुस्तकावरती. 34 धावांचं घेतले लक्ष पार करते करत संघ. पुन्हा एकदा इनसाइड आउट. कव्हरच्या दिशेनं चेंडू डीपला निघून चाललाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, चेंडू फरार होईल. षटकारानंतर येतो दमदार रुबाबदार शानदार चौकार. चला बुर्दूर संघात संघनायक आलाय, त्याच्यामुळे मी विनंती करेन दिवे टीमच्या संघनायकाला की आपण टॉस साठी या. पुढचा बॉल अगदी चढ हा बॉल डिलिव्हर केला. इथे तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती. अजूनही 21 धावेची गरज आहे सध्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना खरं टीमला. सलामीची जोडी अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिल्या, हे शुभ संकेत राहतील. चला मी विनंती करेन दिवा टीमच्या संघनायकाला, वारंवार तुम्हाला कॉल केला जातो, लक्ष असू द्या. तुमचा संघनायक अथवा कोणता प्रतिनिधी जर आला असेल तर आपण या टॉस साठी प्रहार केला. आक्रमण करतोय मॅच मध्ये सौरभ. त्याच्या बॅट मधून हा दुसरा षटकार खरं टीम साठी. तर 2 षटकांचे खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धाबा आल्या आणि त्याच्यानंतर मागील षटकामध्ये थोडीशी धाबेची लयलूट केली. 2 षटकार 1 चौकार पाहिला आणि तब्बल 17 धाबा खर्च केल्या गोलंदाज जीवन चौधरीनं. 19 धावा, 34 धावांचं लक्ष. चला दिवा टीम संघनायक अथवा कोणता प्रतिनिधी
आपण जर आला असाल तर टॉससाठी व्यासपीठावरती या. तिसरा षटक घ्या. सेकंड स्पेल दिवेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओ प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळतो. लाऊड अपील देखील झाली. तेवढा तीक्ष्ण नजरेनं पंचाची भूमिका दोन अंपायर्स डिस्कस करतील आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आज ऑफिशियल दोन अंपायर्स या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खरं तर रामपाडी सर असतील, त्यांच्या समित आपण पाहतोय हरिचंद्र फडके सर. हे दोन ऑफिशियल अंपायर्स या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल निर्धाव. सेकंड बॉल आहे दिवेश. ऑफ साईडला इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅच लँड चेंडू डिलेबस झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलती पिकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पण सिंगल डबलने देखील खुश असेल करड संघ, कारण की जाणले लो स्कोर करता चेस करायचा. त्याच्यामुळे तुम्हाला सिंगल डबल देखील खूप महत्वाचे आहेत. एक धाब्याने संघ पुढे सरसावलाय. संघ 20 या आकड्यावरती. 34 धावांचं लक्ष होतं. आता अवघ्या 14 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहा विकेटची गरज. विकेटसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जर विकेट आलं तर मॅच मध्ये थोडीशी वापसी केली जाईल उत्तरशी टीमच्या माध्यमातून. बॅकफुटवरती येऊन फटका लॉन्च केला. फाईन रिझममध्ये क्षेत्रशी वेगाने आल्यात. उचलती फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. एक धाब्यानं संघ 21 या आकड्यावरती. पण चांगली गोलंदाजी. सेकंड स्पेल फेकतो गोलंदाज दिवेश. पहिला स्पेल पाहिला अगदी दमदार. पहिल्या पिवळच्या षटकामध्ये अवघ्या 2 धाबा आणि त्याच्यानंतर सेकंड स्पेल तिसरा षटक फेकत असताना 3 बॉलमध्ये 2 धाबा खर्च केल्या. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती. मोहितला ऑन स्ट्राईक तुम्ही पाहता. थोडासा स्लोवर बॉल. लेंथ लाईन अगदी चांगली पाहायला मिळतं आणि सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू बिसावला. अजून एक तुम्हाला डॉट चेंडू नक्कीच पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर. संघ 21 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल. प्रहार केला. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला पकडला. चेल संपलाय. मोहितचा केला पहिला धक्का बॅटिंग करत असताना करत टीमला. थँक्यू डीजे. पहिला धक्का लागलाय. फलंदाज मोहित मैदानातून बाहेर झालाय. संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्ग असता. दिवेश चांगली गोलंदाजी करतोय. पहिला स्पेल देखील भरपूर चांगला राहिला आणि सेकंड स्पेल मध्ये देखील तीच कामगिरी सध्या उत्तर शिव टीम साठी करतोय. ओ इथे लाईन खराब आहे. लेगस्टम्पच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा. इट इज वाईट. अवांतर धाव जोडली जाईल. अवांतर धावेनं संघ पुढे सरसावला. संघ डबल दुरी 22 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना करड. स्लोवर बॉल. इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केल्यानं 2 धावा चित्याच्या चपलाईनं कंप्लीट केला. 2 धावेनं संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला. 3 षटकांचे खेळ देखील समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तब्बल 24 आकड्यावरती, जिथे लक्ष 34 धाब्यांचं होतं. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायच्या तब्बल 10 धाबा. चला दिवा टीम. संघनायक वारंवार कॉल केला जातोय. संघनायक अथवा कोणता प्रतिनिधी आला असेल तर आपण टॉस करून घ्या, कारण की बुरदुल टीमचा संघनायक आलाय.
तर येणारे 12 बॉल 10 धावांची गरज. सौरभ अद्याप खेळपट्टीवरती आणि त्याला साथ देत असताना सध्या धीरज धीरज मात्र हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 10 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अजय पाटील याच्यावरती आता विश्वास ठेवला ना, त्याला विश्वासावरती सार्थ गोलंदाजी करावी लागेल. 12 मध्ये 10 डिफेन्स करायचे तर इथे दोन्ही षटक खूप महत्वाचे फेकावे लागतील उत्तर शिव टीमला. समोर फलंदाज पहिला आज ओपनर सौरभ सध्या इनॅक्शन मध्ये. त्याच्या बॅटमध्ये आपण 2 षटकार 1 चौकार पाहिला. चांगला खेळ सध्या तरी आपण सौरभचा खरं टीम साठी पाहिला. चला थोडं स्पीडअप देखील करा. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. पाठची एज हा दुसरा धक्का लागतो बॅटिंग करत असताना. खरं टीमला फलंदाज सौरभ मैदानातून बाहेर. टँक डीजे पहिल्याच बॉल मध्ये विकेट आली. आता येणारे 11 बॉल आणि गरज 10 धावांची आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल झालाय. मयूर म्हात्रे आणि देवदास धीरज म्हात्रे ही जोडी आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 11 बॉल 10 धावांची गरज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अजय पाटील ज्याचा वापर केला आणि पहिल्याच बॉल मध्ये विकेट त्याच्या आपण या ओव्हर मध्ये पाहतोय. सेकंड बॉल समोर मयूर म्हात्रे चौथ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न थोडासा अप्रॅकर होता. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. रन आउटची संधी. यस फलंदाज बाद रन आउटचा शिकार झाला फलंदाज धीरज म्हात्रे. हा तिसरा धक्का लागला खरं टीमला. मॅच मध्ये सध्या शिरकाव करतोय उत्तर शिवसंघ. थँक्यू डीजे. तिसरा धक्का लागलाय. रनआउटचा शिकार धीरज म्हात्रे. त्याची विकेट मैदानातून बाहेर गेली. समीकरण पाहिलं ना तरी आता येणारे 10 बॉल शिल्लक आहेत. 10 मध्ये 10 करायचे. अजय पाटील ट्रॅकर परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी. शरीराला सुगंधित करणारा हा बॉल डिलिव्हर केला. सलगचा तिसरा बॉल निर्धाव फेकला. मॅच मध्ये पलटवार करते सध्या उत्तर शिवसंघ संघ. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देत असताना सध्या या मॅच मध्ये उत्तर शिवसंघ. येणारे आता 9 बॉल 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग सिंगल डबल देखील सामना जिंकू शकता. मात्र कोणत्या रणनीतीनुसार सध्या फलंदाजी केली जाईल पाहणं गरजेचं. पुढचा बॉल प्रहार केलाय अगदी प्रॉपर पॅटच्या रडार मध्ये. टीप पाकवास कवरलेला हा फटका एक्झिक्यूट केला जिथे मिती 6 ठोकलाय षटकार.
थँक्यू. षटकाराला आता येणाऱ्या 8 बॉलांना 4 धावांची गरज. ऑफ साईडला स्लोवर गतीचा चेंडूचा लाईन मेरिट विनिंग फटका. सामना जिंकलाय. अभिनंदन टीम करड. हार्ड लक उत्तर शिव संघ. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.